मकर संक्रांतीला सुवासिनीला वाण देण्याचे महत्त्व खूप धार्मिक, सामाजिक आणि भावनिक आहे. हो मैत्रिणींनो, मराठीत थोडक्यात व समजेल अशा छोट्या मुद्द्यांमध्ये मकर संक्रांतीला वाण देण्याचे महत्त्व या व्हिडिओमध्ये खूप सुंदररित्या सांगितलेले आहे. सौभाग्य टिकून राहावे म्हणून सुवासिनी म्हणजे जिचा नवरा जिवंत आहे तिला वाण देणे म्हणजे आपल्या सौभाग्याच्या, कौटुंबाच्या सुखसमृद्धीची प्रार्थना करणे म्हणून हे वाण दिले जाते. तसेच कृतज्ञतेची भावना, निसर्गाने दिलेली नवीन पिकाबद्दल तीळ, गूळ, धान्य कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे. स्त्री सन्मानाचा संदेशसुद्धा वाण देऊन महिलांना आदर, प्रेम आणि सामाजिक नातेसंबंध जपले जातात. त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा वाढते. तिळगूळ, हळद-कुंकू, साडीचा वस्त्रभाग इत्यादी वाण घरात सकारात्मकता आणि शुभ ऊर्जा आणते असे मानले जाते. म्हणून सुवासिनीला मकर संक्रांतीच्या दिवशी वाण दिले जाते. त्याचबरोबर परंपरा व संस्कार जपले जातात. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते. तसेच आपुलकी आणि गोडवा वाढतो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला या संदेशातून नात्यामध्ये गोडवा टिकतो. म्हणून मकर संक्रांतीला सुवासिनीला दान दिले जाते, वाण दिले जाते. दानाचे पुण्य मिळते. सुवासिनीला या सणासुदीमध्ये वाण पुण्यकारक मानले जाते आणि घरात समाधान व शांतता येते.